Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. मित्रांनो, हा व्हिडिओ खास बनवण्याचं कारण म्हणजे माझे त्या तरुण मित्रांसाठी आहे की ते आयुष्याला ओझं म्हणून जगत आहेत. त्यांच्या मनामध्ये नको ते प्रश्न येतात, त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. आज घरातून निघालो. घरातून जसा बाहेर पडलो, एक माझा मित्र भेटला आणि त्याला काहीतरी टेन्शन होतं. त्याने म्हणजे मन मोकळेपणाने संवाद केला नाही माझ्याशी, पण तो टेन्शन मध्ये वाटत होता. त्याला टेन्शन आलं होतं. मग मित्र म्हटला तर त्याला काहीतरी विचारावं असं मला वाटलं. मी विचारलं त्याला, पण त्याने मन मोकळेपणाने जसा तो नेहमी बोलतो तसा काही बोलला नाही. मला वाईट वाटलं की अरे मी याच्याशी चांगला बोलतोय आणि समोरून हा मला त्याचा काही प्रॉब्लेम असेल तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला विचारलं की काय झालं, काहीतरी थोडं तरी हिंट दे मला, कारण मित्र म्हटला की ह्या गोष्टी कराव्या लागतात. तो बोलतो की हे आयुष्य मला नको आहे असं तो बोलत होता. त्याची समजूत घातली का नको आहे. तो बोलतो जॉब मिळत नाही. आणि हे तर आता रियालिटीज आहे. मी आपलं चॅनल त्याच गोष्टीसाठी, त्याच तरुणांसाठी प्रेरित करतो की आजचा तरुण हा भरकटला जाऊ नये किंवा एखाद्या वाईट मार्गाला जाऊ नये. त्यासाठी जीवन एक अश्वमेध हे चॅनल मी सुरू केलं, कारण समाजात जे घडतं तेच मी तुमच्या डोळ्यासमोर आणत असतो. आणि माझा मित्र म्हटल्यावर त्याचा प्रॉब्लेम सोडवणं माझा हक्कच आहे. त्याला 2-3 मिनिटं समजावून सांगितलं की बाबा हे आयुष्य असंच आहे, तर तुझा प्रॉब्लेम काय. तर त्याचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, पण त्याला नोकरी चांगली मिळत नाही म्हणून तो त्रासला होता. आणि घरात गेल्यानंतर बोलतो की इच्छा होत नाही. लहानपणी जशी इच्छा व्हायची जेवण करायला ते आता होत नाही. मग नेमकं झालं काय. तर म्हटलं तुझा विचारांचा जो प्रवास आहे तो आधी थांबव. नको तो विचार करू नको. वेळेच्या ओघात सर्व गोष्टी बदलत असतात. तुझी वेळ यायची बाकी आहे, फक्त त्यासाठी चांगला प्रयत्न कर. अशी समजूत घातल्यावर त्याला बरं वाटलं. त्याच्या खांद्यावरती हात ठेवून मी त्याला सहज बोललो की हे बघ मित्रा, वेळ प्रत्येकाची परीक्षा घेते, फक्त त्या परीक्षेत तुला पास व्हायचंय. आणि त्याला ही गोष्ट पटली. पटण्याचं कारण असं आहे की जेव्हा माणूस अंतकरणाने समोरच्याशी बोलतो तेव्हा त्या गोष्टी त्याच्या ब्रेन पर्यंत पोहोचतात. तुम्ही जर वरच्यावर बोलणार आणि निघून जाणार तर त्याला वाटेल की माझ्या म्हणजे हा माणसाला भावना शून्य हा माणूस आहे. पण असं होत नाही. म्हणून कोणताही तुमचा मित्र प्रॉब्लेम मध्ये असेल, काही अडचणीत असेल, काही कोणतेही प्रॉब्लेम येतात, आयुष्य म्हटलं म्हणजे प्रॉब्लेम येतात, तर त्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या मित्राला मदत केली. एक मानसिक आधार असतो तो देण्याचा त्याला प्रयत्न केला. त्याला फायनान्शियल इश्यू नव्हता, पण जो मानसिक ताण त्याला झालेला होता तो कमी मी आज केला. आणि म्हटलं चला, सबस्क्रायबर आहेत त्यांना ही गोष्ट नक्की सांगावं. हा अनुभव तुमच्या आयुष्यात कधी ना कधी तुम्ही फेस करत असाल. तुमचा मित्र असेल, कोणी असू शकतं. म्हणून संवाद साधा. थोडं का होईना त्याच्या मनातील प्रश्न जाणून घेतले. तर त्याला पहिला प्रश्न असा होता की मला तो बोलला की राज असं असं झालेलं आहे. मी त्याला सांगितलं की काय झालेलं आहे. तर तो बोलतो की शिक्षण माझं झालेलं आहे, तुला माहित आहे, आणि तो चांगला म्हणजे त्याचं शिक्षण चांगल्या बऱ्यापैकी झालेलं आहे, पण त्याला जॉब मिळत नाही. मग म्हटलं तू प्रयत्न कर. प्रयत्न तर केलंच पाहिजे ना. मग आजच्या तरुणांमध्ये हा जो प्रश्न पडतो, न मेहनत करता काहीतरी मिळण्याच्या इच्छे, म्हणजे त्यांना मेहनत नाही करायची आणि सर्व काही मिळवायचं आहे, हा गोंधळ जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आजचा तरुण स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही. त्याला माझी गोष्ट पटली. तुम्हाला पटली की नाही ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ बघतात, तुम्हाला व्हिडिओ आवडतो तर लाईक करत जावा, शेअर करत जावा, सबस्क्राईब करत जावा. आणि तुम्ही सर्व समजूतदार आहेत, एक तुमच्यातलाच म्हणून मला सपोर्ट नक्की करा. आय होप सर्व हुशार आहेत. भेटू पुन्हा नवीन अनुभवासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.